शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे तब्बल 20,000 मतांनी आघाडीवर गेल्याचं चित्र बघायला मिळतंय। संगमनेर मतदारसंघातून खरं तर बाळासाहेब थोरातांची पिछाडी आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांची आघाडी हे नगर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप बोलकं चित्र आहे। संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि संगमनेर मधून त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात अशा पद्धतीचा हा सत्ता संघर्ष होता। समोर उभारलेले उमेदवार हे त्या ठिकाणी जरी तिथं मैदानामध्ये असले तरी विखे विरुद्ध थोरात अशा पद्धतीचा सामना असल्याची चर्चा होती। विखे पाटलांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत असताना विखे पाटील दहशतवादी आहेत किंवा दहशत माजवतात अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला होता। अनेक बाहेरच्या शक्ती त्या ठिकाणी तिथं काम करत होत्या आणि अशा वेळेला आपण विश्लेषण करताना म्हणालो होतो की जेवढं बाहेरून आक्रमण हे विखे पाटलांवर होईल, जेवढी बाहेरची लोक विखे पाटलांवर टीका करतील, जेवढी टीका विखे पाटलांवर तेवढी टीका इथल्या जनतेवर झाल्यासारखी जनता त्या ठिकाणी विखे पाटलांच्या भोवती पुन्हा एकसंध होणार आणि ते चित्र कुठेतरी निकालामध्ये बघायला आपल्याला मिळतंय। विखे पाटलांच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होताना चित्र बघायला मिळतंय। एकूण 20,000 मतांचं लीड हे अगदी सुरुवातीलाच त्या ठिकाणी विखे पाटलांनी घेतल्याचं चित्र शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे।